दरम्यान महाड दुर्घटनेविषयी परिवहन विभागाचे अभियंते नितीन सूर्यवंशी यांनी काय माहिती दिली बघूया। आपल्यासोबत परिवहन महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन सूर्यवंशी सर आहेत। त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया। सर, आपल्या ज्या 44 सीटर बस आहे, बसला दोन्ही साईडनी आपण आपत्कालीन दरवाजे ठेवले आहेत। अच्छा, संकटकालीन मार्ग। मात्र नेमकं काय झालं असावं, कारण अजूनपर्यंत जर चालकाचा मृतदेह सोडला तर इतर जे बेपत्ता आहे त्यांचा कुठलाही पत्ता नाही, त्यांची परिस्थितीविषयी सुद्धा माहिती नाही। नेमकं काय कारण असावं? बसच्या इंटेरियरबद्दल काय सांगाल? आता तुम्ही जसं सांगितलं की बस ही सावित्री नदीच्या पुलावरनं खाली कोसळली, त्यावेळेस पाऊस पडत होता आणि खिडक्यांच्या काचा बंद होत्या। परंतु आमची जी बस आहे त्या बसला एक पॅसेंजर दरवाजा उजव्या साईडला आहे आणि डावीकडे आहे, आणि दुसरीकडे 2 दरवाजे, एक पुढे आणि एक मागे, असे 2 संकटकालीन दरवाजे आहेत उजव्या साईडला। या व्यतिरिक्त चालकाचा पण एक दरवाजा आहे। असे 4 त्याला एक्झिट आहेत, त्यामधनं प्रवासी बाहेर पडू शकले असते, परंतु पाऊस मुसळधार पडत असल्यामुळे आणि ती गाडी अचानक पुलावरून कोसळली असल्यामुळे या प्रवाशांचा जो काय धक्का बसला असेल त्यांना, मानसिक धक्का, त्यामुळे त्यांना काही समजलं नसेल आणि त्यामुळे ते याचा वापर करू शकले नाहीत। परंतु आमच्या गाडीमध्ये या ज्या 4 ठिकाणी एक्झिट दिलेले आहेत त्याच्यामधनं त्यांना पडता आलं असतं। अच्छा, सोबतच पुढल्या काचेबद्दल तुम्ही एक माहिती दिली। पुढली काच आणि जो ड्रायव्हरचा मृतदेह आलेला आहे, कांबळे म्हणून जे चालक होते या जयगड मुंबई गाडीचे, त्याबद्दल तुम्ही जी माहिती सांगतात पुढल्या काचेबद्दल काय आहे नेमकं? पुढली काच इम्पॅक्ट झाल्यानंतर फुटू शकते आणि त्यातनं एखाद्या वेळेस चालक समोर बसत असल्यामुळे तो जो आहे तो त्या पहिले पडला असावा आणि त्यावेळेस तो त्याचा मृतदेह आता आपल्याला सापडला असावा।